हॅलो नमस्कार. तर म्हटलं आज स्वयंपाक झाला आहे तर आज घ्यावा थोडासा चिवडा बनवून, कारण काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती. त्यामुळे खूप दिवस झालं. तर दिवाळीमध्ये सगळ्यात फर्स्ट माझ्याकडे बनणारा हा एक हे आहे पदार्थ. तर त्यानंतर मी घेतला करायला. सर्वप्रथम मी तेवढं सामान घेतलं जे तुम्हाला दाखवले ते. मग सगळ्यात पहिलं मी मका पोहे वगैरे सगळे फ्राय करून एका ताटामध्ये काढून घेतले आणि असंच करून एक 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 सगळे हे काढून घेतले. मका पोहे, खोबरेचे बारीक काप केले होते, शेंगदाणे, परत कढीपत्ता, हे सगळं मग तळून घेतलं आहे व्यवस्थित. मग त्यानंतर हा लसूण जो ठेचलेला आहे, तर आता सगळ्यात पहिलं मी जिरं घालणार आहे, मोहरी, आणि तडकली की मग जिरं घालणार. मग त्यामध्ये ते जे ठेचलेलं, जे थोडंसं जास्त पण बारीक नाही आणि मोठं पण नाही, अशा पद्धतीने मी ते लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे, तो ते तेलात टाकणार आहे. आणि त्यानंतर बस 2 ते 3 चमचे हळद घालणार आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जशी हवी तशी घालू शकता. तर मग मी 2-3 चमचे हळद घालणार आहे. पुढे तुम्हाला एक स्पेशल की मी जे चिवड्यात काय काय टाकते ज्याने टेस्ट खूप छान येते ते सांगणार आहे. तर मग हे सगळं मी पहिलं मुरमुऱ्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आणि मग बाकीचे सामान जे फ्राय करून ठेवले होते साईडला ते मग मिक्स करायचे. एकत्र अजिबात नाही मिक्स करायचं, पहिलं ते करायचं मिक्स. जे मसाला आहे ते व्यवस्थित मुरमुऱ्याला लावून मग हे बाकीचं. आणि मग सगळ्यात शेवटला मी त्यात थोडासा चाट मसाला आणि त्यानंतर स्पेशल असं काही नाही आहे, पण हे मी टाकते, मला आवडतं म्हणून. आणि त्यानंतर मग मी इथे तिखट काहीच नाही वापरलं, मी फक्त चिवडा मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर ही पिठी साखर जी मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आणि आता इथं बघू शकता आमचा बाबू पण आम्हाला चिवडा बनवू लागतो. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय.